आज आपण बटाटा शेव बनवत आहे. खूप सोपी आहे बनवण्याकरता आणि मुलांना चटपटीत असं काहीतरी पाहिजेच खाण्याकरता. तर म्हटलं चला आज कुरकुरीत असा बटाटा शेव बनवूया. आलू भुजिया सहज आपण घरी बनवू शकतो. इथे मी 2 बटाटा बॉईल करून घेतलेले आहे. तिखट, आमचूर पावडर, धनिया पावडर, मीठ आणि थोड्याच प्रमाणात हळद. बटाटा याप्रमाणे मी किसून घेतलेले आहे. बटाट्याचा अख्खा गडा नाही राहायला पाहिजे. बटाटा किसून घ्यायचा. त्यामध्ये टाकूया लाल तिखट, आमचूर पावडर, पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच सगळे मसाला घेतलेला आहे. हळद थोड्याच प्रमाणात घेतली आहे कलर येण्याकरता. यामध्ये आपण या वाटीने मी 2 वाटी बेसन घेतलेले आहे. बेसन आपल्याला बटाटा किती प्रमाणात पाणी शोषलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बेसन टाकायचं आहे. मी इथे 2 वाटी बेसन घेतलेले आहे. तर आपण थोडे थोडे बेसन मिक्स करूया. चवीनुसार मीठ टाकत आहे. छान असं मिक्स करूया. बटाटा कुकरमध्ये डब्यामध्ये टाकायचा. खाली कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि एक डब्बा घ्यायचा. त्यामध्ये बटाटा ठेवायचा. म्हणजे बटाटा जास्त पाणी शोषून नाही घेणार. सहज बटाटा शिजत असतं. इथे मी कस्तुरी मेथी घेत आहे. कस्तुरी मेथी मी थोडी परतून घेतलेली आणि बघा छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण कस्तुरी मेथी टाकूया. कस्तुरी मेथी टाकल्याने छान चव येत असतं. छान असे आपण बटाटा शेव आलू भुजिया घरीच बनवू शकतो. आणि चटपटीत अशी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने सहज आपण कोणती पण डिश घरी बनवून देऊ शकतो. यामध्ये मी थोड्या थोड्या प्रमाणात पूर्ण बेसन मिक्स केलेलं आहे. मला 2 बटाट्यामध्ये 2 वाटी बेसन मिक्स केलेलं आहे. बघा 2 वाटी घेतलेले दोन्ही पण वाटी बेसन लागलेलं आहे. बटाट्यामध्ये किती प्रमाणात पाणी आहे त्यानुसार आपल्याला बेसन लागणार. वरून तेल टाकलेलं आणि छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आपण बटाट्यापासून शेव बनवत आहे म्हणून इथे पीठ या पद्धतीने छान असं लुसलुशीत होणार. छान असं बटाटा शेव बनवण्याचं बॅटर तयार आहे. काटेरे आहे तो भाग बाजूला बाहेरून घ्यायचा आणि प्लेन असा आहे तो आतमधून घ्यायचा. साच्याला आपण तेल लावूया. तेल लावल्याने काय होतं, आपण शेव करणार आहे तर याला काहीच बॅटर लागत नाही. म्हणून आतमधून पूर्ण तेल लावून घेऊया. तेल लावून घेतलेलं. आता आपण तेल झालं का चेक करत होतो. मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम ते हाय गॅसवरच आपल्याला पूर्ण शेव तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. पूर्ण बॅटर मी भरून घेत आहे शेव बनवण्याच्या साच्यामध्ये. मुलांना चटपटीत आवडत असतं तर सहज आपण बनवू शकतो किंवा बाहेर जात असतो आपण तर सोबत घेऊन जाण्याकरता ही डिश छान आहे. छान असं साच्यामध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे. आता आपण शेव टाकूया. आधी तेल गरम झालं का चेक केलेलं. तेल गरम झालेलं आहे. मीडियम ते हाय गॅसवर आपल्याला शेव तळून घ्यायचं आहे. कढईवरून सुरुवात करायची म्हणजे शेव जो आहे तो छान शिजून येतो. बघा छान असा शेव शिजत आहे. एका बाजूने शिजला की दुसऱ्या बाजूने पलटून देऊया. छान असा क्रिस्पी कुरकुरीत शेव सहज आपण घरी बनवू शकतो. प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरता किंवा चटपटीत खाण्याकरता शेव आलू भुजिया ही रेसिपी बनवत आहे. या पद्धतीने मी पूर्ण शेव तळून घेत आहे.
मीडियम ते मोठा गॅसच ठेवलेला किंवा मोठ्या गॅसवर ठेवलं तरी चालेल. छोटा गॅस नाही ठेवायचा. आपला शेव जो आहे तो शिजणार नाही, क्रिस्पी बनणार नाही. छोटा गॅसवर आपण शेव तळून घेतला तर. मीडियम ते मोठा गॅस ठेवायचा. कुरकुरीत क्रिस्पी असा शेव बनलेला आहे. मी इथे थोडा मीडियम आकाराचा शेव बनवण्याचा साचा घेतलेला. तुम्ही लहान साचा घेतला तरी चालेल. या पद्धतीने मी पूर्ण बटाटा शेव तळून घेतलेला आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे शेव. बनवण्याकरता खूप सोपी आहे आणि मुलांना तसेच मोठ्यांना शेव खूप आवडणार. या पद्धतीने छान असा मी पूर्ण बटाटा शेव तळून घेतलेला आहे. सहज आपण आलू भुजिया घरी बनवू शकतो. मोठा गॅस ठेवलेला. बबल्स कमी झाले की छोटा गॅस करूया आणि पलटून घेऊया. बघा, आपण साच्याला तेल लावलेलं होतं तर काहीच चिकटलेलं नाही आहे. छान असा मी कुरकुरीत क्रिस्पी शेव बनवलेला आहे. बटाटा शेव बनवून तयार आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लहान मोठा आकाराचा साचा घेऊन छान असा कुरकुरीत क्रिस्पी बटाटा शेव बनवू शकतो. खूप छान बनलेला आहे. मुलांना खूप आवडणार. बनवून बघा, कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. बाय बाय.